नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ह्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करून ह्या व्हिडिओला लाईक करून घ्या. आज आपण रामफळ आणि त्याचे महत्त्वाचे आरोग्यासाठी कोणते कोणते फायदे होऊ शकतात ते जाणून घेणार आहोत. रामफळ हे फळामध्ये आरोग्यदायी असले तरीही त्याचा आहारात फारसा वापर केला जात नाही, कारण की बाजारपेठामध्ये उपलब्ध असले तरीही अनेकांनी अजून त्यांची चवही खाल्ली नसेल, असेही काही लोक आहेत. पण आरोग्याच्या दृष्टीने रामफळ अत्यंत गुणकारी असल्याने तुमच्या नजरेस पडल्यास हे फळ नक्की टाका. पहा, आहारतज्ज्ञ ऋतुजा दिवेकर यांनी सांगितलेले रामफळाच्या सेवनाचे काही आरोग्यदायी फायदे आहेत. नंबर 1, मधुमेहाचा त्रास म्हटला की आहारावर बंधन येणार टळ. मधुमेहींना अनेकदा मधल्या वेळेत भूक लागल्यास नेमके काय खावे हा प्रश्न पडलेला असतो. मधुमेहींसाठी रामफळ उत्तम आहे. रामफळाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. सोबतच रामफळ अँटी कॅन्सर क्षमता देखील याच्यात आहे, त्याच्यामुळे कॅन्सरचा धोका देखील टळतो. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती आपलीही वाढवतं. ऋतुमानात बदल झाल्यास तुम्हाला लगेचच त्रास होत असेल, तुमचं उत्तर हो असल्यास यामागील एक कारण म्हणजे कमजोर आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे हा असू शकतो. ती सुधारण्यासाठी रामफळ फायदेशीर ठरू शकते. रामफळातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी घटक खूप फायदेशीर आहे. एवढंच नाही तर आपले केस गळत असतील म्हणजे शुष्क केसांसाठी देखील हे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, रामफळ हे फळ काही लोकांना आवडत नाही, पण काही लोक याला खूपच चवीने खातात. तसे तुम्हाला हे फळ खाण्यासाठी आवडते की नाही, तुमचे काय उत्तर आहे ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो मित्रांनो, वयाच्या 30 नंतर बऱ्याच जणांना ॲनेक्सियाचा त्रास होतो. अशावेळी रामफळाचे सेवन करावे. रामफळाच्या सेवनामुळे त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. रामफळामध्ये मोठ्या प्रमाणात सी व्हिटॅमिन असते, त्यामुळे या फळाचे सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. तर ही माहिती तुम्हाला नक्की आवडली तर लाईक करा आणि हो चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. आपण